तर इथं जिजाऊ आईसाहेब जन्माला आल्या पाहिजे, कारण मुलगा जन्माला आल्यानंतर संस्कार देण्याचं काम हे आईचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देण्याचं काम ज्या जिजाऊनं केलं, अगोदर ती जिजाऊ जन्माला यावी लागेल. कारण महाराज आज या महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं आठवण आपल्याला होती. शोधू कुठर पाहू कसारा, शोधू कुठर धावू कसारा, मीच स्वतःला पाहू कसारा, या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा रे, माझ्या शिवबार. महाराष्ट्राची अवस्था पाहिली का आज छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. म्हणून चला मला सांगायचं काय होतं, राजा पोवाडे म्हटलं की राजाची आठवण आपल्याला होते ना, झालीच पाहिजे. कारण हे स्वराज्य निर्माण करण्याकरता प्राणाची बाजी लावून हे स्वराज्य निर्माण करून आपल्याकडे सांभाळण्याची जबाबदारी या स्वराज्याची आहे. म्हणून ते स्वराज्य सांभाळत असताना आज प्रत्येक जण शिवाजी महाराजांसारखी दाढी राखतोय, चंद्रकोर लावतोय. सगळ्या गोष्टी खरी आहे बाबा. छत्रपती शिवाजी महाराज बाह्य रंगानं होण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज बाह्य रंगानं होण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे मनात विचार उतरवले पाहिजे, तेव्हा कुठं आपली शिवजयंती साजरी होईल. उगाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी गाडीला झेंडा बांधायचा, कपाळाला चंद्रकोर लावायची, दाढी वाढवायची, गाडी घेऊन पियर बरोबरती जायचं, अशी शिवजयंती शिवरायांना अभिषेक त्या ठिकाणी अपेक्षित नाही. शिवजयंती जरी साजरी करायची असेल तर ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सकाळी उठावं, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करावं, कपाळाला भगवा टिळा लावावा आणि जाऊन जिथं आया बहिणीवर अत्याचार होतोय ना, त्या अत्याचाराला विरोध करावा. ती शिवजयंती खऱ्या अर्थानं शिवरायांना आवडणारी आहे. विठाला विठाला.